तळीरामाची भूमिका करताना एकच प्यालामधली ते पिणं आहे जे ते तळीरामाचं, तुम्ही त्यावेळी ते कसं मग अंगी उतरवलं, तुमच्या अभिनयातनं कसं उतरवलं? सतीच्या सांगायचं झालं तर नाटकाचं नाव मात्र आहे एकच प्याला, पण एकच प्याला पिऊन काहीच होत नाही. तर ठीक आहे, तर एकच प्याला तळीरामाची भूमिका आहे. ती आता गावामध्ये नवटाक पावशेर घेणारे अनेक लोक आम्ही दररोज बघत होतो. कष्ट करणारे लोक, शेतमजूर, काही शेतकरी, काही काय अशा समस्यामुळे उद्ध्वस्त झालेले अशा पद्धतीचे काही लोक, आणि ते दररोज प्यायचे. आणि आम्हाला दररोज ते कसे चाललेले आहे, ते प्याल्यानंतर कसे बोलतात, हे सगळं आम्हाला सगळं प्रॅक्टिकल माहीत होतं. आणि त्यामुळं एकच प्यालामध्ये तळीरामाची भूमिका करत असताना मी चांगली भूमिका केलेली होती. आणि मला सुरुवातीपासून नाटकाची, चित्रपटांची आवड होती. आमच्या गावामध्ये त्यावेळेला थिएटर काही नसायचं, पण टुरिंग टॉकीज असायच्या. आणि यात्रेच्या निमित्तानं टुरिंग टॉकीज आली, गावामध्ये आली, आजूबाजूच्या गावाला आली, यात्रेमध्ये आली, तर फार मजा यायची. म्हणजे जाऊन त्या ठिकाणी त्या टुरिंग टॉकीजमध्ये कणाता लावलेला अशा पद्धतीचं ते स्क्रीन लावायचा, स्क्रीन असायचा. आणि तमाशाला जशी आता कणात असते अशा पद्धतीची कणात असायची. आणि मग त्यावेळेला काय जे चित्रपट आहे ते मराठी चित्रपट, ज्यावेळेला जास्त हिंदी चित्रपट काय पाहत नव्हतो, पण मराठी चित्रपट खेड्यापाड्यामध्ये असायचे, कधी हिंदी असायचे. तर त्यामुळं मला चित्रपटांची सुरुवातीपासूनच अट्रॅक्शन होतं. कल्चरल ॲक्टिव्हिटीज मला नेहमीच अट्रॅक्शन होतं. बाबासाहेबांची गीतं गाणारे शाहीर होते, तर त्या शाहिरांच्याबद्दलही मला फार अट्रॅक्शन असायचं. चित्रपटांमध्ये जास्त आवडणारे म्हणजे अन्यायाविरुद्ध लढणं, पुन्हा पोटामध्ये ती सतत आग, काही असं घडलं तर तो राग. मग त्यावेळी चित्रपट कोणत्या? अमिताभ बच्चन असा अँग्री यंग मॅन वगैरे? म्हणजे अमिताभ बच्चन तर सुरुवातीपासूनच आवडणार असा आपल्याला. एक त्यांचं जे कॅरेक्टर आहे, तो एक ते ॲक्टर आहेत, उंचीपुरी आहेत, डॅशिंग आहेत, काला पत्थर असेल, शोले असेल, असे जे चित्रपट आहेत, असे चित्रपट पाहिले की अमिताभ बच्चनचा एक ठसा मनामध्ये उमटतो. आणि ज्याप्रमाणे अमिताभ बच्चन अन्यायाचा प्रतिकार करतो आहे, अमिताभ बच्चन ज्याप्रमाणे एक डॅशिंग अशा पद्धतीचं काम करतो आहे, अँग्री यंग मॅन, अशाच पद्धतीने आपण जीवनामध्ये असलं पाहिजे. अशी एक अमिताभ बच्चनचं कॅरेक्टर पाहिल्यानंतर नक्कीच तसं जाणवलं. आणि सर्वात लोकप्रिय ॲक्टर म्हणून आपण अमिताभ बच्चनकडे पाहतो. अमिताभ बच्चन यांचा एखादा तुमच्या स्मरणात राहिलेला म्हणजे त्या काळातला असा चित्रपट कोणता जो तुम्हाला जास्त आवडला? नाही, मला त्यांचा चित्रपट आवडला तो काला पत्थरही आवडला आणि शोले आवडला, जे मी दोन्ही आपल्याला नावं तर सांगितली. त्यामध्ये आता काला पत्थर सर्वात जास्त आवडण्याचं कारण हे आहे की म्हणजे कोळशाच्या खाणीमध्ये काम करणारा जो लेबर आहे, तर त्या लेबरची भूमिका त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं उठवलेली आहे. जया भादुरीशी तर त्यांचं लग्न नंतर झालं, पण रेखाबरोबरही त्यांचे अनेक चित्रपट आले. आणि त्यामुळं म्हणजे एक ते काला पत्थरमध्ये रेखा नव्हती. काला पत्थरमध्ये रेखा नव्हती. नाही, काला पत्थरमध्ये रेखाबरोबरचा तुम्हाला आवडलेला चित्रपट? नाही, काला पत्थरमध्ये रेखा नव्हती, पण त्यांच्या चेहऱ्यावर मात्र काळी रेखा होती. अमिताभ बच्चन हा एक अँग्री मॅन म्हणून आजही त्यांचं एवढं वय झालेलं आहे, तरीसुद्धा देशभरामध्येच नव्हे तर पुऱ्या वर्ल्डमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय अभिनेता म्हणून मी अमिताभकडे पाहतो. आणि अनेक लोक त्यांच्याकडे तसं पाहतात. आठवले साहेब, तुम्ही अमिताभ बच्चन यांचं एवढं भरभरून सगळं कौतुक करतात, एखादा डायलॉग होऊन जाऊ देत ना. सेनशा मधला रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है शहनशाह. क्या बात है, क्या बात है. हा जो तुम्ही आवाज तर तुमचा सगळा नाना पाटेकर, अमिताभ बच्चन यांच्याशी मिळता जुळता आहे. ही जी बोलण्याची स्टाईल आहे ना, तुम्ही ना फोन केला तरी एकदम हॅलो, पुढच्याला धडकीच भरवता, असंच बोलता. हे कुठनं आलं? म्हणजे आता एकतर असं आहे की पूर्वी आमच्या हातामध्ये असायची मडकी, म्हणून माझा आवाज असतो नेहमीच देणारा धडकी. तर आवाज आहे, तो आवाज आहे. आता अमिताभ बच्चन यांची कला आहे ती त्यांच्या क्षेत्रामध्ये आहेत. तो दुसरा तुम्हाला डायलॉग ऐकायचा असेल तर मी सांगतो की आपला गब्बर सिंगचा जो डायलॉग आहे, गब्बर सिंगचा डायलॉग आहे शोले मधला,
आणि तो गब्बर सिंगनी केलेला जो त्यांनी केलेला जो रोल आहे तो अत्यंत जबरदस्त अशा पद्धतीचा रोल होता. आणि ज्या वेळेला ते असं म्हणतात की अरे सांबा कितनी गोलियां है, अरे सांबा कितनी गोलियां है, 3 गोलियां है, और आदमी आदमी कितने हैं, आदमी 4 आदमी है. तो तर असा आहे.